आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य धोके लक्षात घेता चंद्रपूर शहर महानगरपालिकेनं शहरातील एकूण 54 जीर्ण आणि धोकादायक इमारतींना नोटीस बजावली आहे। या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने एक विशेष पथक तयार केलं असून या पथकाद्वारे जीर्ण इमारतींची तपासणी करून आवश्यक ती कारवाई करण्यात येणार आहे। आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य धोके लक्षात घेता चंद्रपूर शहर महानगरपालिकेनं शहरातील एकूण 54 जीर्ण आणि धोकादायक इमारतींना नोटीस बजावली आहे। पावसाळ्यात अशा इमारतींचं दुर्घटनाग्रस्त होण्याचं प्रमाण वाढतं, त्यामुळे खबरदारी म्हणून महानगरपालिकेनं ही पावलं उचलली आहे। महानगरपालिकेनं झोन क्रमांक 1 मधील 28, झोन क्रमांक 2 मधील 16 आणि झोन क्रमांक 3 मधील 10 अशा एकूण 54 इमारतींची यादी तयार करून संबंधित मालकांना इमारत रिकामी करण्याबाबत नोटीस देण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेनं एक विशेष पथक तयार केलं असून या पथकाद्वारे जीर्ण इमारतींची तपासणी करून आवश्यक ती कारवाई करण्यात येणार आहे। तर अति धोकादायक स्थितीत असलेल्या इमारतींवर येणाऱ्या काळात महानगरपालिकेतर्फे तोड कारवाई होईल, असंही मनपा आयुक्त विपिन पालीवाल यांनी स्पष्ट केलंय। तर मनपाच्या या उपाययोजनेला नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन देखील मनपातर्फे करण्यात येत आहे। निश्चितपणे शहरामध्ये ज्या जीर्ण इमारती असतात, ज्यांचा बराच कालावधी लुटून गेलेला असतो आणि त्याच्यामध्ये स्ट्रक्चरल दुरुस्ती झालेली नसते, अशा इमारती ह्या मोडकळीस आलेल्या असतात, त्या पडण्याची भीती असते आणि बऱ्याचदा जेव्हा पावसाची झड लागते तेव्हा त्या इमारती कोसळतात आणि आजूबाजूच्या रहिवाशांना किंवा त्या इमारतीतील राहणाऱ्या लोकांना, नागरिकांना त्याचा जीवाचा धोका असतो। अशा नोटिसांना अशा इमारतींना महानगरपालिकेने नोटीस दिलेली आहे आणि त्या इमारती खाली करून त्या तात्काळ निष्कासित करण्याचे आदेश त्यांना दिलेले आहेत। अशा इमारतींची पाहणीसुद्धा महानगरपालिका विशेष पथक करत आहे आणि त्या इमारती निष्कासित करण्याची कारवाई पुढील दिवसामध्ये करण्यात येणार आहे।